महिला आजीला आप्पांना किती त्रास होतो या कर्जामुळे। आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या त्या बिचारे काका काकूंना राक्षसाच्या बनमुळे किती मार खावा लागला। एकदाच हे कर्ज फिटलं ना की आम्ही सगळे सुटलो, पण मुदत संपायला अजून 2च दिवस बाकी आहेत। 8 रुपये जमलेत, पण कर्ज फेडायला अजून 2 रुपये हवेत। ते 2 दिवसात जमतील का रे? सांग ना, जमतील? काय चाललंय पांडू तुझं? तुझं बी काय चाललंय? कायला सांगती? जणू काय तोच 2 रुपये देणार आहे। त्याला नाही, मला विचार। पांडू, ही गंमत नाहीये आणि खेळही नाहीये। मी बी खेळत नाही हा। मग कशाला 2 रुपयांच्या पुशारक्या मारतोयस? कुठून आणणार आहेस तू 2 रुपये? तुला सांगून काय उपयोगच नाही। चल बुढीला सांग तू, तिला पटलं की तुला मी जे बोलतोय ते पटेल। चल पांडू, चल। काय कल्ला चाललाय तुमचा? आधी डोक्याला ताप कमी आहे का इथं? अगं चोच दूर करायची तर जुगत घेऊन आलोय, पण तू तर ऐकायच्या पहिलेच वरडतीस। पहिला ऐकून घे आणि जर नाही पटलं तर वरड की। ए बडबड्या, बोल काय ते? अगं बुडगे, शिरगाव देवीचा उत्सव येतोय, ठाव आहे ना? हो, पण त्याचं काय इथं? अगं बुडगे, उत्सव आहे उत्सव। म्हणजे आपण आपल्या पेट्यात लोणच्या आणि मोरा विकली, मग तिथं विकली तर 2 रुपये आपण सहज कमवू शकतो की। हो रे पांडू, किती छान युगत आहे तुझी, एकदम भारी। वा वा वा, युगत फार चांगली आहे रे पोरानो। पण 2 रुपये म्हणजे तुम्हाला छोटी रक्कम वाटली काय रे? अरे 1 रुपये म्हणजे 40 पैके आणि 2 रुपये म्हणजे 80 पैके, म्हणजे 80 नाणी। एवढे कसे कमवणार रे? का नाही होणार? आपण प्रयत्न तर करू नाही। पोरांनो, अजिबात तोंड पाडू नका। मला तर वाटतं विठुरायाने खूप चांगली संधी आपल्यासमोर आणून ठेवली। पांडू, सुरेख कल्पना आहे, आणि यावेळी पेठेत मी सुद्धा येणार आहे बरं।